हॅलो सचिन दादा, सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा एकंदरीत बिग बॉस मधला जो प्रवास होता इतक्या आठवड्यांचा, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप सुंदर आहे. माझा बिग बॉस या शोकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह आहे आणि खूप सुंदर आहे. फक्त गेल्या 6 आठवड्यापासून जो मी गेम खेळत होतो, ज्या पद्धतीनं मी घरात वावरत होतो, तो कुठेतरी मला कमी दिसला असं मला आता मी बाहेर आल्यानंतर जाणवतोय. तर मला आता त्याचे कारणं काय मी शोधेल नक्कीच. कारण मी 100% किती तास मी काही गोष्टींमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह राहायचो, उभं राहायचो, पण तरी सुद्धा मी कुठेतरी कमी का दिसलो, का मला शंका थोडीशी आहे की कशासाठी म्हणून. कारण बऱ्याच अशा गोष्टी होत्या की त्या खूप कामाच्या होत्या, खूप महत्त्वाच्या होत्या, पण ठीक आहे. तुम्हाला कधी वाटलेलं की मी इतक्या मोठ्या स्टेजवर जाईन, इतका मोठा प्लॅटफॉर्म मला मिळेल? कारण खानदेशातला एखादा मुलगा इथे जातोय, त्याला इतका मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय, सो तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मी आतापर्यंत एक 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 माझा यशाचा टप्पा मी पार करत इथपर्यंत आलो आणि मला माझं स्वप्न होतं खरं म्हटलं तर की मला येणाऱ्या काळात बिग बॉसमध्ये जायला आवडेल आणि ते कुठेतरी सत्यात उतरलं. आणि मला माझ्या आयर आणि मायबोलीसाठी हे स्टेज पण खूप महत्त्वाचं वाटलं की या स्टेजच्या माध्यमातून कलर्स मराठी या चॅनलच्या माध्यमातून माझी बोलीभाषा, माझी मायभाषा पूर्ण जगामध्ये आणखीन तिचा प्रचार प्रसार होईल आणि ते मला खूप आनंद त्या ठिकाणी वाटला. एका एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलं की तुम्ही खूप लो फील करत होता, तुम्हाला तुमच्या घरच्यांची प्रचंड आठवण येत होती, पण देन कट टू त्याच्यानंतर सचिन दादा आम्हाला प्रचंड खेळताना किंवा असे एकदम ॲक्टिव्ह दिसले आम्हाला. सो त्याच्यामागचं कारण किंवा काय सांगाल एकदा? नाही, त्याच्या मागचं कारण जो काही माझा गोंधळलेला काही एक हे होता, मला झोप नव्हती लागत, काही दिवस असे होते आणि त्याच्यामुळे मग ते थोडंसं रेंगाळणं, थोडंसं कुठेतरी न झोप झाल्यामुळे काही गोष्टींचे प्रॉब्लेम्स होणं. तर मी बिग बॉसशी जेव्हा कन्फेशन रूममध्ये बोललो आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी मला थोडं नाही का एखाद्या गोष्टीचं समोरचा काहीतरी माणसाला धीर देतो, त्या पद्धतीनं मला ते वाटलं आणि त्या सगळ्या गोष्टींचं माझे जे प्रश्न होते त्या प्रश्नांचं निरासन झालं आणि मी तिथून खूप काही अजून वेगळ्या पद्धतीनं घरामध्ये माझा खेळ सुरू केला. तर तो खूप सुंदर मला ते मार्गदर्शन पण होतं आणि माझे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचे काही उत्तरं पण मला भेटले होते. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिला मैत्रीचा जो हात असतो किंवा जो बॉन्ड क्रिएट होतो, तो सगळ्यात पहिलं कोण होतं घरातलं? प्राजक्ता होती. म्हणजे ती तर माझी बहिणीसारखीच माझ्यासाठी होती. येस. तर एक चांगला एक मायेचा हात आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी ते मला वाटतं. तुमच्या चौघांची मैत्री आम्ही बघितलीच आहे, करण, आयुष, प्राजक्ता आणि सचिन. या मैत्रीबद्दल तुम्ही काय सांगाल? ती लॉंग टाइम जर्नी आमची आता. म्हणजे ती बिग बॉसच्या घरापुरती मर्यादित नाहीये ती मैत्री. म्हणजे आम्ही नातं पण जोडलं एकमेकांशी मैत्रीचं, ते लॉंग टाईमसाठी आणि खूप धम्माल मजा मस्ती करणारी आणि तेवढीच सिरियस गेमसाठी राहणारी पण ती मैत्री होती. आणि एकमेकांचं सपोर्ट, एकमेकांची साथ, एकमेकांना सहकार्य, कोऑपरेट करून आम्ही एकमेकांना एक नाही का हातात हात धरून चालायचं सोबत, ह्या पद्धतीनं आम्ही चालत होतो. येस. रोशन दादा आहे ना, तुम्ही गेल्यानंतर खूप रडत होते. दीपाली ताईसमोर ते असं म्हणत होते की माझ्या मोठ्या भावाचं नाव सचिन आहे. सो किती छान तुमचा तो बॉन्ड होता. रोशनचा माझा बॉन्ड पूर्ण महाराष्ट्राने पाहिलाच आहे आणि आमचं निथळ प्रेम, एकमेकांवरचं जे निथळ प्रेम होतं आमचं दोघं भावांचं, ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. कारण तो पण तेवढाच इमोशन्स त्याच्यामध्ये होते, माझ्यामध्ये होते आणि ते कुठेतरी त्याला माझ्याजवळ हलके करणे, मला त्याच्याजवळ हलके करणं आणि त्या माध्यमातून आमचा एक चांगला भावाभावांचा बॉन्ड आमचा खूप स्ट्रॉंग झाला. येस. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? नक्कीच मी पूर्ण महाराष्ट्रातल्या खानदेशातल्या प्रेक्षकांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो की आपण माझ्या बिग बॉसच्या घरामध्ये जिथपर्यंत मी राहिलो अर्ध सीझन, तिथपर्यंत आपण सगळ्यांनी जे मनापासून मला सपोर्ट केला, माझ्यासाठी वोटिंग केलं, माझ्यासाठी तुम्ही खूप प्रेम केलं, माझ्यासाठी प्रचार केला, ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले. तर तुमचं इतकं खूप मोठा आभार. मी तुमच्या आयुष्यभर ऋणात राहील. असंच प्रेम आशीर्वाद आपण माझ्यावर इथून पुढेही ठेवा. इथून पुढे माझं एंटरटेनमेंट तुमच्यासाठी माझं चालूच राहील. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश.